10वीचा मराठीचा पेपर होता आणि 2 जिल्ह्यामध्ये खरं तर पेपर फुटला। सुरुवातीला जालना येथे पेपर फुटला आणि त्यानंतर यवतमाळमध्ये सुद्धा पेपर फुटलेला आहे। सर्वात पहिले साम टीव्हीने हे एक्सक्लुझिव्ह बातमी दाखवली होती। मात्र पहिल्या दिवशी जर मराठीसारख्या पेपरला खरं तर पेपर फुटत असेल तर ही किती गंभीर घटना आहे, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नागपूर विभागाचे अध्यक्ष जे आहे चिंतामण वंजारी सर आहे। सर, मराठीसारखा पेपर फुटतोय, दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। अतिशय दुर्दैवी घटना आहे। खरं तर मायबोली आपला मराठी विषय आहे, यामध्ये असा प्रकारच घडता कामा नये आणि घडला असेल तर राज्य मंडळ त्यावर योग्य तो निर्णय घेईल। सर, कशा पद्धतीने आपल्या नागपूर विभागाची तयारी केली आहे? लगतच्या जिल्ह्यामध्ये यवतमाळमध्ये पेपर फुटतोय, तिकडे जालन्यात पेपर फुटतोय, उड्या मारून भिंत्यांवरून लोक जाताना दृश्यांमध्ये आपण साम टीव्हीने दाखवलेलं आहे। कसं पाहता सर, हे अतिशय दुर्दैवी घटना आहे, परंतु माझ्या नागपूर विभागामध्ये असा कोणताही प्रकार नाही, कुठेही अनुचित घटना नाही, कुठेही मास कॉपी नाही, कुठेही समजा जर काही असं घडलं तर आम्ही तात्काळ ज्या सेंटरवर गैरप्रकार घडला असेल तात्काळ त्यांना निलंबनाचे आदेशसुद्धा आम्ही दिलेले आहेत। त्याच्यामुळे आमच्या विभागामध्ये असा कोणताही प्रकार आतापर्यंत तरी नाही। आणि इतकंच नव्हे तर 12वीची परीक्षा अतिशय सुरळीत झालेली आहे। आज 10वीचा पेपर होता आणि ही जी जालन्यामधली घटना दिसते आहे ती अतिशय दुर्दैवी दिसत आहे। सर, ज्या पद्धतीनं पेपरसाठी यावर्षी खरं तर GR सुद्धा आला, कॉपी मुक्त अभियान राबवलं जात आहे आणि अशा पद्धतीने शाळांच्या ज्या इमारती आहे, जे दृश्यांमध्ये दिसत आहे, भराळ लोक जात आहे, 10 आणि 20 रुपयात पेपरचे जे उत्तरपत्रिका ते विकली जाते, अर्ध्या तासात पेपर बाहेर पडतो। निश्चितच त्यावर राज्यमंडळ आमचा निर्णय घेणार आहे आणि यावर्षी असे जर काही प्रकार असेल तर त्या ठिकाणचं सेंटर कायमस्वरूपी बंद होणार आहे। सर, पण हे पेपर नेमके फुटतात कसे? कारण की कोणतरी अधिकारी कर्मचारी यामध्ये दोषी असतील, कारण ज्या पद्धतीने पेपरची यंत्रणा असते, लॉकर रूम असते, हे सगळं होत असताना अर्ध्या तासात पेपर बाहेर येतो, झेरॉक्स कॉप्या वाटल्या जातात, 20-20 रुपयात, म्हणजे चहापेक्षा कमी पैशात हे सगळं होतं। निश्चितच हे दुर्दैवी आहे, परंतु हे जे पेपर फुटण्याचे जे प्रकार आहे शाळा स्तरावरूनच होतात। आमच्या कस्टोडियनमधून किंवा आमचे जे पेपर्स असतात गोपनीय साहित्याचे ते पोलीस स्टेशनला जमा असतात आणि पोलीस स्टेशनमधून रनर तो शाळा स्तरापर्यंत नेतो आणि शाळेतूनच एखादे जो कामचोर किंवा विकृत बुद्धीचा माणूसच असं काम करू शकतो। कुठंतरी वर्षभर सर विद्यार्थी करतात, स्पर्धा आहे, आता एक तर 100% रिझल्ट लागत असताना काही ज्या शाळा आहे त्यांनी हा एक प्रकारे धंदा चालवला आहे, जे मुलांना पास करण्यासाठी अशा कॉप्या पुरवल्या। नाही, हे यावर मला भाष्य करता येणार नाही, पण असं जर काही प्रकार असेल तर त्यावर आता यावर्षी राज्यस्तरावरूनच आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा इनिशिएट घेतलेला आहे, उपमुख्यमंत्री साहेबांनी घेतला, आयुक्त साहेबांनी घेतलेला आहे। निश्चितच यावर्षी बदल दिसून येईल। सर, नियमावली काय सांगते? जर 15 मिनिटं अर्ध्या तासात जर पेपर बाहेर फुटत असेल आणि तो सोशल मीडियावर व्हायरल होत असेल तर नियमावली काय? नियमावली असं आहे की जर समजा तो जो सार्वजनिक जर तो पेपर जर फुटलेला असेल तर राज्यमंडळ त्याची शहानिशा करून चौकशी करून आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेऊन बंद करणं, म्हणजे हा जो पेपर फुटलेला पेपर आहे तो पुढे घेण्याची तयारी करतील। म्हणजे पेपर हा फुटलेला आहे तो रद्द होण्याची सुद्धा हे रद्द करूनच पुन्हा घ्यावा लागेल, तो राज्यमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल। राज्यमंडळ जर निर्णय घेत असला सर, पण कुठंतरी जे विद्यार्थी खरं तर अभ्यास करून गेले होते त्यांना या सगळ्याचा मनस्ताप सहन करावा लागतो आणि कोणतरी हे सगळे जे प्रकार करणारे आहेत त्यांच्यावर कशा पद्धतीची कारवाई आहे? ज्यांनी कोणी प्रकार केलेला असेल त्यांच्यावर तर फौजदारी गुन्हा दाखल होणारच आहे, त्यात काही शंका नाही, परंतु संपूर्ण महाराष्ट्र याच्यावर बदनाम होते आहे। एवढी ट्रान्सपरंट परीक्षा आपलीसुद्धा यावर्षी चालू आहे, त्याच्यावर गालबोट लागण्याचं काम त्या संबंधित कर्मचाऱ्याने केलं असेल तर त्याला निश्चितच त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागेल। सर, साम टीव्हीनं सर्वात पहिले खरं तर ही बातमी दाखवली आणि हा सगळा प्रकार उघडकीस आणलेला आहे। तुम्ही नागपूर विभागात जरी प्रकार घडला असता तर काय आव्हान करणार? मी तर नागपूर विभागामध्ये माझ्या जे काही केंद्र संचालक आहेत त्यांचे 1-2 दिवस आड आम्ही सभा घेतो, VCवर हे सांगतो, त्यांचे परिणाम सांगतो। जसं की चंद्रपूरमध्ये, वर्ध्यामध्ये आणि गडचिरोलीमध्ये गैरप्रकार थोडासा घडला तर आम्ही त्यांना निलंबनाचे आदेश दिलेले आहेत। त्याच्यामुळे माझ्या विभागामध्ये असा काही प्रकार होईल असं तरी मला आज वाटत नाही। किती भरारी पथक आपण नेमलेले आहे, किती सेंटर आहे आणि कुठले संवेदनशील सेंटर आहे ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रकार घडू शकतात, तशी काही यादी बनवलेली आहे का? आणि यादी आम्ही बनवलेली आहे आणि जिल्हा स्तरावर ते याद्या गेलेल्या आहेत। प्रत्येक जिल्ह्याला 6 भरारी पथक आहेत, शिवाय उपसंचालकाचं भरारी पथक आहे, विभागीय आयुक्तांचं भरारी पथक आहे आणि आमच्या विभागीय मंडळाचे 7-8 पथकं रोज असे फिरते आहेत परीक्षेच्या दरम्यान। आणि असा जे काही संवेदनशील सेंटर होते त्यावर सेंटरवरचे आम्ही संपूर्ण केंद्र संचालक पर्यवेक्षकीय यंत्रणा पूर्णतः बदलवलेली आहे। CCTVची व्यवस्था सर? तसं शाळेची CCTVची व्यवस्था आहे। जर आम्हाला जर काही असं जर डाऊट वाटला तर आम्ही CCTVमध्ये चेक करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करू।
नक्कीच कुठेतरी नागपूर विभागामध्ये अजून हा प्रकार घडलेला नसला तर त्यासाठी यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे सज्ज केलेली आहे आणि असा प्रकार जर कुठे होत असेल तर तात्काळ निलंबन सुद्धा होऊ शकतं आणि मंडळ अशा ज्या ठिकाणी पेपर फुटला असेल त्याची संपूर्ण चौकशी करणार आहे आणि चौकशी अंती जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई सुद्धा केली जाणार असल्याची माहिती जी आहे नागपूर मंडळाचे जे अध्यक्ष आहेत चिंतामण वंजारी सर यांनी साम टीव्हीशी खास बोलताना सांगितली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.